नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आज आम्हाला करायचा होता आमच्या श्री कुलदेवतेचा अभिषेक. तर छानपैकी सकाळी अशी मी मस्त छान सजले होते आणि माझं बाळ असं झोपलं होतं. तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी आवराआवरी करून घेतली आणि आम्ही सकाळीच पहाटेच जायला निघालो ते अभिषेक करण्यासाठी. तर जवळच आमच्या इथे मंदिर होतंच, तर तिथे आम्ही सगळेजण गाडी करून गेलेलो. छानपैकी आम्ही मंदिरात पोहोचलो. अभिषेकाची वगैरे सगळी छान उत्तमाची तयारी झाली. गुरुवांनी देखील सगळं काही रेडी करून ठेवलं होतं. मस्तपैकी अभिषेक झाला. आतमध्ये अभिषेक चालू होता. खूप गर्दी होती त्या दिवशी. मग आम्ही सगळेजण असे मागे बसलेलो आणि सगळे जे कोण अभिषेक करणारे होते ते पुढे होते. माझं कोकरू इतकं छान असं दिसत होतं. छान त्याने काकीने दिलेला ड्रेस घातला होता. पूर्ण मंदिरभर मस्तपैकी ती फिरत होती. तिला फार छान वाटत होतं ते सर्व. तर अशा पद्धतीत मस्तपैकी आम्ही छान सगळ्यांनी मनोभावे अभिषेकाला अभिषेकाच्या पूजेला आम्ही छानपैकी बसलो. मनोभावे नामस्मरण केलं आणि मस्तपैकी मग अभिषेक झाल्यावर प्रदक्षिणा मारून आलो. तोपर्यंत अधिष्ठा आणि तिच्या दादाची अशी मस्ती चालू होती. तिला खूपच प्रेम करायचं होतं तिच्या दादावर आणि ते तिचं चालू होतं. आणि मग आम्ही श्री मानकोबाच्या दर्शनासाठी मध्ये गेलो आणि खूपच गर्दी होती, पण अतिशय छानपैकी पूजा अभिषेक झाल्यामुळे मंदिर किंवा मूर्ती देखील खूप प्रसन्न वाटत होती. तर तिथून आम्ही अभिषेक वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद देखील होता. तर महाप्रसाद खायला मला भयंकर आवडतं. आम्ही सगळ्यांनी छानपैकी मग गुरुवांचे वगैरे पाया पडून महाप्रसादाला गेलो. तिथे छानपैकी जेवण वगैरे झालं. अगदी सकाळी आमचं जेवण झालं 8:30-9 वाजताच. तर ते इतकं सुंदर लागलं. खूप प्रसन्नपणे आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा मानकोबाच्या पाया पडल्या. शांततेने निवांतपणे सगळं कार्य उत्तमाचं करून घेतलं म्हणून त्यांचे आभार मानले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर गाडीमध्ये माझ्या लेकीची ही अशी सगळ्यांसोबत खूप सारी मस्ती चालू होती. तर मग नंतर जाता जाता आम्ही आमच्या कुलदेवीलाही गेलो. तिथेच आम्ही छानपैकी पाया पडलो. सगळ्यांनी छानपैकी फोटोशूट वगैरे केलं. तिथे मंदिरातच फिरत होतो आम्ही आज दिवसभर. तर छानपैकी असा मस्तरित्या दिवस संपवून घरी परत आलो.